नमस्कार मित्रो, जनसंवाद यूट्यूब चॅनल। आज आपण नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। काल 1 ऑक्टोबरचा लोकसत्ता दिवस वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की शहरातील गुन्हेगारीकरण, दररोज एक होणारा खून, मंगळसूत्र चोरी, हिसकावून घेणे, हाणामाऱ्या, अमुक या सगळ्या गोष्टी आहे शहरामध्ये आणि ते काही थांबायचं नाव घेत नाही। म्हणून नाशिक शहरातील तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली की यामध्ये तुम्ही लक्ष घाला। ही बातमी वाचत असताना माझ्या एक लक्षात आलं की राज्याचं गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। हे तिन्ही आमदार आहे हे भारतीय जनता पार्टीचेच आहे, सत्तारूढ पक्षाचे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत। 5वे आमदार आहेत गिरीश महाजन, हे नियुक्त न केलेले पालकमंत्री आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं एवढं सर्व लोकप्रतिनिधी, एवढी सर्व सत्ताधारी नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना या 3 आमदारांना मुख्यमंत्र्यांकडे का जावंसं वाटलं? तक्रार करायची कोणाकडे करायची? तिन्ही आमदारांनी सीपी बरोबर मीटिंग घेऊन शहरातील कायदा सुव्यवस्थेबद्दल चर्चा करू शकले असते। आणि म्हणून या तिन्ही आमदारांनी मुळातच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यामध्ये काही आलबेल आहे अशातला भाग नाही। ज्या दिवसापासून नाशिक शहरामध्ये जे आयुक्त आलेले आहेत, त्यांचं नाव नाही घेत मी, ते आल्यापासून उलट जास्त गुन्हेगारी वाढलेली आहे। त्यांना बाजूला करून दुसरा चांगला अधिकारी या ठिकाणी आला, अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 आमदारांनी मागणी करणं गरजेचं होतं। परंतु ते काय होताना दिसत नाही। म्हणजे जे कार्यक्षम अधिकारी आहे महाराष्ट्रामध्ये त्यांची नियुक्ती करा आणि शहरातलं गुन्हेगारीकरण कमी करा, अशा पद्धतीची मागणी यांनी करायला पाहिजे होती। दुसरा भाग आहे येणारं सिंहस्थ। आता फार मोठा गोळ आहे। म्हणजे नाशिकमध्ये 4 मंत्री, परत त्या ठिकाणी गिरीश महाजन हे 5वे मंत्री, त्यांना पालकमंत्री जबाबदारी काय अजून दिलेली नाही, पण सिंहस्थ मिळवायची जबाबदारी आहे त्यांच्याकडे। ते महाराष्ट्राचे संकटमोचक आहे। जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आहे, परत त्यांचा मंत्रीपद पण आहे। अशा विविध जबाबदाऱ्या आहेत त्यांच्याकडे। आणि मग सिंहस्थाबाबत जी कामं सुरू करायची आहे त्याबाबत मुख्यमंत्री चर्चा झाली, अशा प्रकारची पण बातमी आहे। आणि दर महिन्यातून 2-3 मिटिंग त्याबाबत होत असतात। परंतु मला वाटतं कामं तर काही सुरू होताना या ठिकाणी दिसत नाहीये। कारण पैसेच नसतील तर कामं कुठून होणार आहे? शासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे आपल्याकडे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही दिसत नाही। आणि म्हणून सिंहस्थाच्या कामाच्या बाबतीमध्ये तर गाजावाजा होतोय, पण ऍक्च्युअली कामाला सुरुवात झाली आहे असं काही या ठिकाणी दिसत नाही। आणि मग नेमकं काय चाललंय, कोण काय करते, कोणाचं काय बाबतीत काय काम करताय, कशा प्रकारे कारवाई करताय, याबाबत कोणाचंही कुठे काही एकमत या ठिकाणी होताना दिसत नाही। सगळं काय अस्तव्यस्त आहे। आणि म्हणून शहरातलं किंवा जिल्ह्याचं नेतृत्व कोणाकडे एकाकडे ते द्यायला पाहिजे, तो जेणेकरून ते सर्व अधिकारी त्यांचे ऐकतील आणि त्या पद्धतीनं शहराचं प्रशासन चालेल। परंतु हे सर्व जे आहे सत्ताधीश यांनी वेगळ्या प्रकारे, जसं सिंहस्थ परवडी आहे, नाशिकमधले जे मंत्री आहे आपले माजी पालकमंत्री, सध्याचे मंत्री, त्यांनी पण मिटिंग घेतली। गिरीश महाजन पण मिटिंग घेत आहे। त्यात 7 पंचांची समिती पण नेमली आहे। हा सगळा एक प्रकारचा गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे। त्यामध्ये निश्चित असं काही धोरण आखलेलं नाही या बाबतीमध्ये। फक्त कोणातरी कुठं काहीतरी समाधान करायचंय म्हणून या नेमणुका होत आहे। मला वाटतं हे काही समाधान करण्यासाठी नाही। तुमचं एवढं मोठं मंत्रिमंडळ नेमलेलं आहे 40 लोकांचं, त्यातही तुमचं समाधान होत नसेल
तर अजून काय समाधान करायला पाहिजे आणि काय नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वत्र काय परिस्थिती आहे. सगळीकडे कुणी आरक्षणाचा मोर्चा काढतं, कोणी काय, सगळं काही गोंधळ आहे. महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत खराब आहे. नाशिक जिल्ह्यामधलं आहेच आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातली हीच परिस्थिती. आणि मग या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो काही नाशिक शहरामध्ये निर्माण झालेला आहे तो प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने जे लोकप्रतिनिधी आहे यांनी पुढाकार घेतलेलाच आहे आणि त्यांनी त्याच्यावर मूळ स्वरूपात कारवाई करावी. जे आता जे अधिकारी आहेत ते काम करतायत का? जर काम करत नसतील त्यांना बाजूला केलं पाहिजे. शेवटी त्यांच्याच नेतृत्वाखाली काम चालतं. ते अकार्यक्षम असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे, तो निर्णय घेतला पाहिजे, तशा पद्धतीची तक्रार केली पाहिजे. आणि म्हणून हे जर नाही केलं तर ही गुन्हेगारी जी आहे, या दररोज जे काही खून होत आहेत हे या ठिकाणी थांबणार नाही. आणि नाशिक शहर हे विकसनशील शहर आहे. अशा पद्धतीच्या वारंवार जर घटना घडल्या तर शहरामध्ये येणारे उद्योग असतील, व्यवसाय असतील, हे या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सर्व सत्तारूढ पार्टीच्या आहे आणि महायुतीच्या जे लोकप्रतिनिधी आहे, मंत्री यांना विनंती करतो की नाशिक शहरातलं स्वास्थ्य या ठिकाणी चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्या. धन्यवाद.